नमस्कार, स्वागत आहे तुमचं मी एन किचनमध्ये। संक्रांत आली आहे आणि संक्रांतीसाठी सर्रास बनवला जाणारा पदार्थ म्हणजे तिळाची वडी। तर बऱ्याचदा काय होतं, तिळाची वडी बनवताना पाकाचा अंदाज येत नाही, मग ती वडी एकतर चिकट होते नाहीतर मग ती कडक होते। तर हे सगळं टाळण्यासाठी आज मी घेऊन आले आहे पाक न बनवता एकदम खुसखुशीत आणि मऊसूद अशी तिळाची वडी कशी बनवायची ते मी आज सांगणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे पॅनमध्ये मी 200 ग्राम गावरान तीळ घेतलेले आहेत। पांढरे तीळ घेतले तरी चालतील। हे तीळ आपल्याला 2 ते 3 मिनिट तडतड उडेपर्यंत भाजून घ्यायचे आणि भाजून थंड झाले की मग ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि ते वाटून घ्यायचे आहेत। तर वाटत असताना इथे आपल्याला गूळ टाकायचा। तर मी 200 ग्राम तिळासाठी इथे 150 ग्राम गूळ वापरला आहे आणि हे असं जाडसर असं वाटण करून घ्यायचं। हे केलेलं वाटण आपल्याला परतवून घ्यायचं आहे। तर त्यासाठी मी पॅनमध्ये 1 चमचा तूप घातलं आणि नंतर हे सगळं केलेलं वाटण त्याच्यामध्ये टाकून घेतलं। पहिल्यांदा आपल्याला 1 ते 2 मिनिट हे सगळं मिश्रण जे आहे ते तुपामध्ये परतवून घ्यायचं आहे। 1 ते 2 मिनिटात हे गूळ हा वितळायला लागतो आणि नंतर मग आपल्याला 1 चमचाभर पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे, म्हणजे पाणी आणि तुपाने गूळ हा व्यवस्थित वितळला जातो आणि आपल्या मिश्रणाला चिकटपणा येतो। तर तुम्ही बघू शकता सुकं जे मिश्रण होतं ते आता पाण्याने आणि तुपाने कसं एकदम चिकट झालेलं आहे। मग त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा। तर मी तो 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि कूट घातला की मग अजून 1-2 मिनिट हे एकजीव करून घ्यायचं। हे असं व्यवस्थित एकजीव करायचं आणि मग नंतर त्याच्यामध्ये वेलची पूड घालायची आणि हवं असेल तर मग जायफळ किसून घालायचं। जायफळाने अजून छान चव येते। हे जिन्नस टाकून झाले की परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम बंद करायची। नंतर ही वडी आपल्याला सेट करायची, म्हणून मी एका पॅनमध्ये 1 चमचा तूप टाकलं, ते सगळीकडे पसरवून घेतलं आणि गरम असलेलं जे मिश्रण होतं ते त्याच्यावर काढून घेतलं। मिश्रण गरम असतानाच आपल्याला सेट करायचं आहे। हे असं व्यवस्थित एकसंध असं सेट करायचं, म्हणजे वडी ही आपली एकसारखी होते। हे असं व्यवस्थित सगळं सेट करून घ्यायचं। मग नंतर गार्निशिंगसाठी वरून थोडेसे तीळ घालायचे, म्हणजे वडी अजून छान दिसते। अगदी थोडेसे असे सगळ्या साईडने पसरवून घ्यायचे आणि जे मिश्रण गरम असतानाच असे काप करून घ्यायचे, वड्या करून घ्यायच्या, म्हणजे नंतर तुटल्या जात नाही। थंड केल्यानंतर जर का आपण काप केले तर मग वडी तुटते। आणि वरून अजून गार्निशिंगसाठी इथे मी बदामाचे काप टाकलेले आहेत। हे मिश्रण असंच 1 तास थंड होऊ द्यायचं आणि नंतर बघा 1 तासानंतर ही वडी किती अलगद निघाली जाते, अजिबात तुटली जात नाहीये। एकदम व्यवस्थित जशी आपण कट केली होती तशीच ती निघाली जाते आणि एकसारखी सगळ्या साईडने झालेली आहे। तुम्ही बघू शकता ही किती खुसखुशीत आणि अगदी हलक्या हाताने लगेच तुटली जाते आणि चवीलाही अप्रतिम होते। तर तुम्हीही करून बघा। थँक्यू।